नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ताप आल्यामुळे इंदू झोपलेली असते. तेव्हा तिथे सुशीला येते आणि इंदूकडे बघून म्हणते की घ्या. तापाचे नाटक करून अजून महाराणी लोळत पडली आहे आणि ती मोठ्याने आवाज देत इंदूला उठवायला लागते आणि विचारते की इंदे, डॉक्टरांनी ताप उतरवायचं औषध दिलं की नाही? औषध दिलं आहे ना, मग घाम आला पाहिजे आणि घाम काय असा झोपून नाही येत, उठ आता. इंदू जागी होते आणि हळूच म्हणते की अगं आत्या, मी काही नाटक नाही करत, मला खरंच बरं वाटत नाही. सुशीला म्हणते, इंदे माझ्यासमोर नाटक नाही करायचं, गप उठायचं आणि बाहेर कपडे वाळत घातलेत ना ते घेऊन यायचे, जा उठ लवकर. इंदू उठण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अगं आत्या, मला उठवत नाही गं, आजच्या दिवस करिश्माताईला सांग ना. सुशीला रागाने म्हणते की करिश्माचं नाव घ्यायचं नाही या तुझ्या तोंडातून, नाहीतर जिभेला चटके देईन तुझ्या बापाची नोकर आहे का ती? तुला सांगितले ना, गप उठायचं आणि कपडे घेऊन यायचे. आणि म्हणते की थांब, तू अशी नाही ऐकायची. माठ उचलून घेऊन येते आणि म्हणते की थांब, माठातलं गार पाणी ओतते आता. इंदू घाबरून उठत म्हणते की आत्या. सुशीला म्हणते की आता कसं, आता गुपचूप उठायचं आणि कपडे घेऊन यायच्या. अगं तुझ्या भल्यासाठीच म्हणते मी, लवकर बरी व्हायला पाहिजे ना आता तू. मग इंदू उठून हळूहळू बाहेर जाते. यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात. प्रेमनाथ म्हणतो की अहो, नौटंकीच करायची असते लोकांसमोर, लोकांना येड्यात काढायचं, आणि जेव्हा तुम्ही आमदार व्हाल ना तेव्हा सगळी सत्ता तुमच्या हातात, सगळं हँडल करायचं. तुम्ही आमदार झाल्यानंतर मी आता कसा तुमचा प्रचार प्रमुख आहे, तसा तुमचा सल्लागार सुद्धा पण मीच आहे ना. मोठ्याबाई म्हणतात की तुम्ही, आणि हात जोडून म्हणतात की देवा विठ्ठला, या माणसाचा सल्ला घेण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नकोस रे बाबा. प्रेमनाथ म्हणतो, अहो सासूबाई, असं काय बोलताय? तितक्यात मोठ्याबाईंना कोणाचा तरी फोन येतो. मोठ्याबाई फोनवर म्हणतात की लगेच का, आणि खुश होऊन म्हणतात की हो, लगेच पोहोचते, आणि फोन ठेवतात. प्रेमनाथ मोठ्याबाईंकडे बघून म्हणतो की सासूबाई, आमदारकीचं तिकीट फिक्स झालं वाटतं, पोपटरावांचा फोन होता ना. मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की बहुतेक आज आमदारकीचं तिकीट मिळतंय मला. प्रेमनाथ म्हणतो की अहो, मग ते होणारच, स्वतः आम्ही फ्लेक्स टाकलेत ना बनवायला, थोडं तरी कौतुक करा आमचं. मोठ्याबाई घाई करत म्हणतात, कौतुक नंतर, निघा आता, ते होर्डिंग्स वाढवा, अजून वाढवा. मग प्रेमनाथ तिथून निघून जातो. आता मोठ्याबाई खुश होऊन म्हणतात की मला तर काहीच कळत नाही की काय करू आणि काय नको. कोणती साडी नेसू, हिरवी नेसू की पिवळी नेसू, लाल नाही, लालच नेसते. यानंतर आपण पाहतो की इंदू बाहेर सुकलेले कपडे काढत असते. खूप ऊन असल्यामुळे आणि इंदूला अशक्तपणा आल्यामुळे तिला चक्कर यायला लागते. तितक्यात शकुंतला बाहेर येते आणि तिचं इंदूकडे लक्ष जातं आणि ती घाबरून पळतच इंदूकडे येते आणि तिला सावरते आणि तिला खाली बसून विचारते की काय होतं इंदू, आणि म्हणते की बाळा, तुला विश्रांती करायला सांगितली होती ना, मग का आलीस तू इकडे, कोणी सांगितलं तुला काम? इंदू अडखळत म्हणते की ते आत्या. हे ऐकून शकुंतलाला खूप राग येतो आणि ती स्वतःशीच म्हणते की सुशीला ताईंना तर सगळं माहिती आहे, पण तरीही. आणि ती परत इंदूला म्हणते की इंदू, ते काही असो, पण तू लक्षात ठेव, तू कुठल्याही कामाला हात लावायचा नाही या. इंदू घाबरून म्हणते की हो पण आत्या. शकुंतला म्हणते की मी बोलते त्यांच्याशी, तू चल घरामध्ये. आणि विचारतात की काय खाल्लं नसशीलच ना, आणि तिला हाताला पकडून ते आतमध्ये घेऊन जाते. शकुंतला इंदूला घेऊन आतमध्ये घेऊन येते. तितक्यात समोरून सुशीला येते. शकुंतलाला विचारते की सुशीला ताई, हे काय आहे, बाहेर केवढं ऊन आहे, आणि ती उन्हामध्ये कपडे आणायला गेली होती. सुशीला म्हणते काय आहे ना, आत्याचा गुडघा दुखतोय ना, म्हणून ती आणायला गेली असेल. शकुंतला म्हणते, सुशीला ताई खोटं बोलू नका, अहो इंदूकडे बघा जरा, अहो ताप आलाय तिला, चक्कर येऊन बाहेर पडली असती ती. तितक्यात मोठ्याबाई तयार होऊन येतात आणि विचारतात की काय गं, काय चाललं आहे, बायकांची मिटिंग? सुशीला त्यांच्याजवळ जाऊन रडत म्हणते की काय नाही मोठ्याबाई, यांना ना इंदूची खूपच काळजी आहे. सुशीला त्यांच्याजवळ जाऊन रडत म्हणते की काय नाही ओ मोठ्याबाई, यांना इंदूची खूपच काळजी आहे ना, म्हणूनच मला बोलवत होत्या त्या. असं म्हणून ती मोठमोठ्याने रडायला लागते. आता मोठ्याबाई विचारतात की म्हणजे? शकुंतला म्हणते की मोठ्याबाई बघा ना, बाहेर कसलं ऊन पडलं आहे, या असल्या उन्हामध्ये त्यांनी इंदूला बाहेर पाठवलं ना वाळलेली कपडे आणायला. ते काय नाही मोठ्याबाई, तुम्ही सांगा यांना असं काय असेल तर करिश्माला काम सांगा म्हणून. मोठ्याबाई सुशीलाला विचारतात, सुशीला, करिश्मा कुठे आहे गं तुझी? सुशीला म्हणते की एवढ्या उन्हात ना तिला कामासाठी पाठवलं आहे लांब. मोठ्याबाई म्हणतात की असं आहे का, आता ती परत आली ना की तिला घरातली सगळी कामं करायला सांग. कसं आहे ना, आपण सगळं या पोरीसाठी जन्माला आलो आहोत ना, तिला आराम मिळाला पाहिजे, बरोबर ना? सुशीला म्हणते की हो, कळलं.
शकुंतला म्हणते, मोठ्या बाई असं म्हणायचं होतं का मला? मोठ्या बाई म्हणतात, हो कळलं मला, पण मला सांग शकुंतले, ही सुशिला कोण आहे? इंदूची आत्या ना, आपल्यापेक्षा तिला जास्त काळजी असणार की नाही? आणि थोडंसं तापामध्ये काम करायला सांगितलं म्हणून काय बिघडलं? मी पण करतेच की, आणि काय नाही. या पोरीला सांगत जा काम. हिचा पाय कुठे असतो घरात, नुसती हिंडत तर असते. 1-2 कामं सांगितले तर काय हरकत नाही. आणि परत म्हणतात, पण जाऊ दे. शकुंतला म्हणते, पण मोठ्याबाई तिची अवस्था तरी बघा. मोठ्याबाई म्हणतात, ए बायांनो, आता एवढ्या तेवढ्या गोष्टी मला सांगत जाऊ नका. आणि सुशिलाला विचारतात की लाडवाचा डब्बा कुठे आहे? सुशिला पटकन जाऊन लाडूंचा डब्बा घेऊन येते. मोठ्याबाई म्हणतात की ह्या असल्या गोष्टी मला सांगायच्या नाहीत. आता जरी मी आनंदी दिग्रसकर असले ना, तरी पुढे जाऊन मी भावी आमदार होणार आहे. हे ऐकून सगळेच मोठ्याबाईंकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता मोठ्याबाई थोड्याशा दचकतात आणि परत हसत म्हणतात, बघा कसं झालं तुमचे चेहरे. मी असंच बोलले, ते आमदार वगैरे तसलं काय नाही, असंच गंमत केली तुमची. ते आमदाराचं काय नाही बरं का, येते मी, असं म्हणून ते तिथून निघून येतात. आता सगळेजण थोडेसे विचारात पडतात. शकुंतला सुशिलाकडे बघून म्हणते, इंदू बाळा, तू थोडा वेळ आराम कर जा. आपल्याला छान परीक्षा द्यायची आहे की नाही? मग इंदू तिथून निघून जाते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मोठ्या बाई पोपटरावांना भेटायला येतात आणि खुश होऊन म्हणतात की हे बघा, तुम्ही बोलावलं आणि मी लगेच आले, आणि तुमच्यासाठी रव्याचे लाडू आणले आहेत, घ्या, असं म्हणत त्या खुर्चीवर बसतात. पोपटराव म्हणतात, बसायला सांगितलं होतं का? उठा. मोठ्या बाई घाबरून उठून उभं राहतात. पोपटराव परत म्हणतात की बसा. मग मोठ्या बाई घाबरतच परत खाली बसतात. पोपटराव म्हणतात, आम्ही म्हणलो उठायचं की उठायचं, आणि आम्ही म्हणलं बसायचं की बसायचं, कळलं का? मोठ्याबाई म्हणतात, आमची काही चूक झाली का? म्हणजे आम्ही काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. पोपटराव म्हणतात, एका बाजूला आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही असं म्हणायचं, आणि दुसरीकडे पुऱ्या तालुक्यात भावी आमदार म्हणून होर्डिंग्ज लावायचे. मनसुबे कोणाला विचारून बांधताय तुम्ही? मोठ्याबाई म्हणतात की ते इमेज बिल्डिंग वगैरे करायला लागते ना, म्हणून. पोपटराव रागाने विचारतात की कसली इमेज बिल्डिंग? तुम्हाला इमेज तरी आहे का? आणि कोण आहे तुम्ही? काय काम केलं आहे आधी? तुम्ही फक्त दिग्रजकरांच्या ज्येष्ठ सुनबाई आहात, जिच्या नवऱ्याकडे दिग्रजकरांची साधी गादीसुद्धा नाही. हे ऐकून मोठ्याबाईंना खूप राग येतो आणि त्या रागाने उठून उभं राहतात. पोपटराव म्हणतात, इमेज आहे ती तुमची सासऱ्यांची आणि दिराची. तुम्हाला कोणी ओळखत नाही. तुम्ही फक्त नावाला मोठ्याबाई आहात आणि कर्माने खोट्याबाई आहात, खोट्याबाई. आणि म्हणे आम्ही आमदारीन बाई. आणि रागाने म्हणतात की एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायच्या, आम्ही उभं करू शकतो ना, तर आम्ही बसवूही शकतो कायमचं. असं म्हणून ते तिथून निघून जायला लागतात. मोठ्याबाई घाबरून त्यांना थांबवत म्हणतात की दादासाहेब, अहो अनुभव कमी पडला म्हणून आगळी घडली माझ्याकडून. हे पहा, मोठा भाऊ म्हणून लहान बहिणीची चूक मान्य करा, तेवढाच तुमचा पण मान राहील. मग पोपटराव मोठ्याबाईंना म्हणतात, पण यापुढे ना माती नाही खायची, कळलं का? आणि नाही, तुमची उमेदवारी नक्की झालेली नाही आहे. मग मोठ्याबाई म्हणतात की अहो तुम्ही पण शब्द. मग पोपटराव म्हणतात, आमचा शब्द ते काय आहे ना, आम्ही तर आहोतच, पण पक्षाचा आदेश निघाला आहे. तिकीट त्याच उमेदवाराला जाणार जो परीक्षा पास करेल. मग मोठ्याबाई घाबरून म्हणतात की आता कसली परीक्षा? यावर पोपटराव म्हणतात की पक्षाने परीक्षेत नेमलेले उमेदवारांच्या परीक्षा घेणार, प्रश्न विचारणार आणि योग्य वाटली तरच उमेदवारी फायनल करणार. मग मोठ्याबाई टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की हे तर शाळकरी पोरीसारखं झालं. मग पोपटराव म्हणतात की हे आहे असं आहे, या आता परीक्षेच्या तयारीला लागा जा. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा तो 1.5 शहाणा जावई आहे ना, त्याला जरा कंट्रोलमध्ये ठेवा, नाहीतर. मग मोठ्याबाई घाबरत म्हणतात की हां करते, चुकलं त्यांचं पण. आता यानंतर आपण पाहतो की सगळेजण मंदिरात कीर्तनासाठी जमलेले असतात. बाळंभट वेंकू महाराजांकडे बघत म्हणतात की वेंकू महाराज, आता कीर्तन सुरू करायला हवं, लोक जमलेत. वेंकू महाराज खूपच नाराज असतात आणि ते म्हणतात की खरं आहे तुमचं, पण अहो आज कार्तिकी एकादशीचं कीर्तन आहे आणि माझ्यासोबत कीर्तन करायला इंदूच नाही आहे, त्यामुळं चुकल्यासारखं वाटतंय हो मला. पण यावर बाळंभट म्हणतात की महाराज ते तर आहेच, पण मग आता काय करायचं? यावर वेंकू महाराज म्हणतात, अहो काय नाही, कीर्तन तर करायचंच, कुठलीही आणि कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, पण कीर्तन करायचं थांबायचं नाही, हीच गोविंद महाराजांची शिकवण आहे. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की मोठ्याबाई घरी आलेल्या असतात आणि त्या खूप टेन्शनमध्ये असतात आणि त्यांना पोपटरावांचं बोलणं आठवत असतं आणि हे सगळं आठवून त्या खूपच नाराज असतात. तितक्यात तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्या बाईंना बघून म्हणतो की सासूबाई आलात तुम्ही?
आणि म्हणायला लागतो की आनंदीबाई अंताजी दिग्रजकरांचा विजय असो. यावर मोठ्या बाई खुणावूनच सांगतात की गप्प बसा. तर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, आता आपण नाही गप्प बसायचं तर आपले विरोधक गप्प बसतील आणि आपल्या दाराच्या समोरून अशा गाड्या आणि घोड्यांच्या लाईनी लागतील ना, आणि आम्ही तुम्हाला सांगतो असं कॅबिनेटमध्ये मस्त पद मिळेल ना आपल्याला. आणि एक गोष्ट विचारायची राहिली, तुम्ही काय ते पोपटरावांकडे गेला होता, ते काय झालं? ऑफिशियल अनाउन्समेंट करणार होते तुमच्या नावाची, केली का? आणि प्रेमनाथ खुश होऊन म्हणतो, केलीच असेल म्हणा. तुम्हाला सांगतो सासूबाई, अहो अख्ख्या तालुक्यात मी इतके पोस्टर लावायला लावलेत ना तुमचे, की उद्या सकाळी तुम्ही बाहेर पडलात ना तर नजर टाकाल तिकडे, तिथे तुम्हाला तुम्हीच दिसाल. आणि आणखीन एक गोष्ट सासूबाई, तुम्ही ना लय नशिबवान आहात की तुम्हाला माझ्यासारखा प्रचार प्रमुख मिळाला. हे सगळं ऐकून मोठ्या बाई प्रेमनाथवर चिडून म्हणतात की गप्प बसा, जावई नसताना तर थोबाड फोडलं असतं तुमचं. मग प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की काय केलं आम्ही? मोठ्या बाई अचानक खूप रडायला लागतात आणि म्हणतात की गप्प बसा, नाहीतर गळा दाबीन तुमचा. आणि त्या रडत रडत तिथून निघून जातात. प्रेमनाथला काहीच कळत नाहीये. तो पाठीमागून मोठ्या बाईंना आवाज देत असतो की सासूबाई, पोस्टरवर सगळ्यात मोठा फोटो तुमचाच लावलाय. असं म्हणून प्रेमनाथ आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागतो. आता यानंतर आपण पाहतो की इंदू झोपलेली असते, पण तिला काही झोप येत नाही. तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि इंदूकडे बघून म्हणतो, काय गं, काय चुळबुळ चालली आहे? गप मुकाट्याने झोप. डॉक्टरांनी सांगितलंय ना विश्रांती घ्यायची, तर विश्रांतीच घ्यायची. मग इंदू उठते आणि गोपाळला म्हणते की गोपाळ, मला ना कसं तरी होतंय रे. मग गोपाळ इंदूजवळ येऊन तिच्याजवळ बसत म्हणतो की अगं ते दिसतंय मला, पण घेशील रेस्ट तर होशील ना बेस्ट. आता इंदू थोडासा विचार करत गोपाळकडे बघत म्हणते की गोपाळ, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना? यावर गोपाळ म्हणतो, म्हणजे काय, प्रश्न आहे का? मग इंदू म्हणते की तू ना भारी आहेस, ग्रेट आहेस आणि मेन पण आहेस. हे मी 100दा नाही तर 1000दा लिहून देईल, 1000दा. मग गोपाळ इंदूकडे रागाने बघत म्हणतो, कशासाठी तडफड चालू आहे ना ते दिसतंय मला. आणि तो म्हणतो की येतंय माझ्या लक्षात. इंदू खुश होऊन म्हणते की येतंय ना लक्षात, मग मला जाऊ दे ना रे कीर्तनाला. वाटलंच तर मी पांघरून घेऊन कोपऱ्यात बसेल, पण मला कीर्तनाला जाऊ दे. गोपाळ म्हणतो की अजिबात नाही, चल झोप गुपचूप. यावर इंदू चिडून म्हणते की गोपाळ, तू खूप वाईट आहेस. असं म्हणून इंदू झोपते आणि रडायला लागते. आता गोपाळ म्हणतो की वाईटच आहे बाबा मी, नादाला लागायचंच नाही माझ्या. इंदू रडत म्हणते की तू ना भारी पण नाहीस आणि मेन पण नाहीस. यावर गोपाळ हसत म्हणतो की असू दे, पण तुझा बेस्ट फ्रेंड तर आहे ना, काळजी वाटते मला तुझी म्हणून बोलतोय, चल झोप गुपचूप, आता जातो मी. असं म्हणून गोपाळ तिथून निघून जातो. आता गोपाळ गेल्यानंतर इंदू हळूच उठते. तितक्यात गोपाळ परत येतो आणि म्हणतो की जंगली बेडूक, कुठे चालली फुदकायला? तुला सांगितलं ना की मुकाट्याने झोपायचं म्हणून. आता मी जे सांगतो ना ते नीट ऐकायचं. तापातनं बरं व्हायचं असेल ना, परीक्षा द्यायची असेल ना, आणि काय करायचं, आता तापातून बरं व्हायचं, परीक्षा द्यायची आणि परीक्षेत पहिला नंबर पाहिजे मला, कळतंय ना? झोप आता. मग इंदू नाईलाजाने झोपून घेते. आता गोपाळ इंदूच्या डोक्याला हात लावून बघतो आणि म्हणतो की ताप अजून गेला नाही. आणि तो थोडासा टेन्शनमध्ये येतो आणि तिथून निघून जातो. आता इंदूला तरीही काही झोप येत नाही. ती खूप नाराज असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.